श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 83 नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. परमपूज्य बाबा बेलसरे पुढे लिहितात, साधकांचे पथ्य. भगवंताचे दर्शन होऊन समाधान प्राप्त होण्यास आपले जीवन सर्व बाजूनी सुधारणे जरूर आहे. मनुष्य नामाला लागला की त्याच्या आड प्रथम कामक्रोधादी विकार येतात. साधकाने कामवासनेवर बंधन घातल्या वाचून गत्यंतर नाही. उदाहरणार्थ, स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी त्यांनी साधनासाठी एक वेगळी खोली घेतली. समोरच्या घरात एक तरुण बालविधवा राहत असे. आपला जप व ध्यान झाल्यावर स्वामीजी तंबोऱ्यावर भजन म्हणत. ती मुलगी रोज गॅलरीत उभी राहून ते भजन ऐके. एक दिवस भजन चालू असताना ती अचानक तेथे आली व स्वामींना म्हणाली, मला तुम्ही व तुमचे भजन फार आवडते. हे ऐकल्याबरोबर स्वामीजींनी काही एक न बोलता तिला साष्टांग नमस्कार घातला आणि आपला बाडबिस्तारा आवरून तेथून चालते झाले. ते पुन्हा त्या खोलीकडे आले नाहीत. कामापेक्षाही क्रोध साधकाला अति त्रास देतो. जेथे क्रोध असतो तेथे शांती व समाधान चुकून सापडत नाही. म्हणून खरे साधक डोळ्यात तेल घालून नेहमी क्रोधाला जिंकतात. उदाहरणार्थ, पंढरपूरला एका मठामध्ये एके दिवशी एक वारकरी आला. त्याने काळे कपडे घातले होते. मठपतीने विचारले, का हो, तुम्ही काळे कपडे का घातले? वारकऱ्याने उत्तर दिले, कामक्रोधादी मित्रांचा अलीकडेच मृत्यू झाला, त्याच्या शोकास्तव हे काळे कपडे घातले. मठपतीने परीक्षा घ्यायचा विचार केला व नोकराकडून वारकऱ्याला धक्के मारून बाहेर काढले. नंतर थोड्या वेळाने मोठ्या आदराने त्याला परत बोलावले. आत येताच त्याला पुन्हा धक्के मारून बाहेर काढले. 70 वेळा हा प्रकार केला. तरी पण त्या वारकऱ्याच्या वृत्तीमध्ये लवमात्र फरक पडला नाही. दरवेळी पांडुरंगाची इच्छा असे म्हणून तो शांत राही. शेवटी त्या मठपतीने वारकऱ्याला आलिंगन दिले आणि म्हणाला, तू खरोखरच क्रोध जिंकला आहेस. यावर तो वारकरी हसून म्हणाला, पुरे करा ही स्तुती. एखादे बिचारे कुत्रे माझ्यापेक्षा जास्त सहनशील असते. 1000 वेळा धुतकारूनही ते परत येते. यात कसले मोठेपण आले? पण हे त्याचे शब्द ऐकून मठपती त्याच्या पाया पडला. प्रापंचिकाने प्रथम घरामध्ये रागवायचे नाही असा निश्चय करून वागावे. मग त्याचे क्षेत्र वाढवून क्रोधाला आपल्या जीवनातून कायमचे उठवावे. क्रोधाला जो पायतळी तुडवतो त्यालाच संत डोक्यावर घेतो. पण व्यवहारात क्रोधाचा आविर्भाव लागतोच. म्हणून आतमध्ये अत्यंत शांत राहून बाहेर अवश्य तेवढा राग दाखवण्याची कला काही औरच आहे. माणसाचे मन विश्वमनाचा अंशच असल्याने त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकांचा द्वेष आणि दुसऱ्याची निंदा करण्यात आपण तिचा विनाकारण व्यय करतो. म्हणून आपण कधी दुसऱ्याचा द्वेष किंवा निंदा करू नयेच. पण कोणी आपली निंदा केली तर ती आनंदाने किंवा विनोदाने सोसावी. उदाहरणार्थ, एक चांगला साधक रस्त्याने चालला होता. त्याची निंदा करणारा मनुष्य वाटेत भेटला. साधकाने मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले. निंदक बरोबर चालू लागून त्याची वाटेत तो निंदा करू लागला. मोठ्या प्रसन्नतेने साधकाने त्याचे बोलणे ऐकून घेतले. इतक्यात तो थांबला आणि निंदकाला म्हणाला, मित्रा, तुला आणखी जे काही बोलायचे ते बोलून घे. मी येथे उभा राहतो. पुढे माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात. ते तुला त्रास देतील. निंदक चुपचाप न बोलता निघून गेला. मलिक नावाचा एक तपस्वी होता. त्याचे अंतःकरण लहान मुलाप्रमाणे सरळ होते. एके दिवशी तो रस्त्याने जात असता ए बदमाश म्हणून एका बाईने त्याला हाक मारली. अत्यंत नम्रतेने त्याने उत्तर दिले, बाई, इतक्या दिवसात माझ्या खऱ्या नावाने मला हाक मारणारी तूच प्रथम भेटलीस. तू मला बरोबर ओळखलेस म्हणून मला आनंद वाटला. भगवंताला विसरून जगणे बदमाशीच आहे. विद्या, पैसा व अधिकार यांचा अहंकार साधकाच्या फारच आड येतो. म्हणून आपली विद्या व ऐश्वर्य भगवंताच्या कृपेचे फळ आहे असे लक्षात ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, दक्षिणेत व्यंकटनाथ नावाचा मोठा भक्त होऊन गेला. तो फार विद्वान होता. त्याचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी एक दिवस एक जुन्या जोड्यांची मोठी माळ
त्याच्या दारात टांगून ठेवली. ती अशी टांगली की जो कोणी आतून बाहेर येईल त्याच्या डोक्याला ती बरोबर लागावी. व्यंकटनाथ जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या डोक्याला ती लागली. ते पाहून सगळे हसले. पण अगदी शांतपणे व्यंकटनाथाने पुढील श्लोक म्हटला. त्याचा अर्थ आहे, काही लोक कर्ममार्गाने जातात, काही लोक ज्ञानमार्गाने जातात, पण आम्ही मात्र हरिदासांच्या म्हणजे भगवत भक्तांच्या जोड्यांचे अनुयायी आहोत. आमच्यावर आज खरोखर भगवंताची कृपा झाली. साधकाच्या अंगी विवेकाने आलेली नम्रता हवी. नम्रतेशिवाय कोणीही संत होऊ शकत नाही. किंबहुना संत आणि नम्रता एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत. हा विवेक कसा करावा? उदाहरणार्थ, सॉक्रेटिसचा शिष्य अल्सिबियाडिस मोठा संपन्न जमीनदार होता. आपल्या संपत्तीचा त्याला मोठा गर्व असे. एक दिवस तो सॉक्रेटिसकडे आला आणि आपल्या ऐश्वर्याचे भरमसाठ वर्णन करू लागला. सॉक्रेटिसने काही वेळ त्याची बडबड ऐकून घेतली. तो जेव्हा थांबेना तेव्हा सॉक्रेटिसने जगाचा नकाशा मागवला व तो पसरून म्हणाला, ह्या नकाशात आपला ग्रीस देश दिसतो का? सॉक्रेटिस पुन्हा म्हणाला, त्यात तुझा एटिका प्रांत दिसतो का? शिष्याने बारीक नजरेने बराच वेळ धुंडून आपला प्रांत शोधून काढला. पुन्हा सॉक्रेटिस म्हणाला, त्यात तुझी जहागिरी दाखव. शिष्य म्हणाला, छे, नकाशामध्ये इतकी लहान जहागिरी कशी दाखवता येईल? मग सॉक्रेटिस म्हणाला, मित्रा, एवढ्या मोठ्या नकाशामध्ये ज्या जहागिरीला बिंदू मात्र स्थान नाही, तिच्याबद्दल तुला एवढा गर्व वाटतो. हा संबंध विश्वामध्ये तू आणि तुझी जहागिरी यांना काहीतरी स्थान व महत्त्व आहे का? जरा विचार कर. आपल्या ऐश्वर्याचा अभिमान बाळगणे ही मनाची क्षुद्रता आहे. अन्न जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. अन्न खाल्ल्याशिवाय प्रपंचच काय, पण परमार्थ देखील शक्य नसतो. हे खरे तरी साधकाने रसना सांभाळूनच अन्न सेवन केले पाहिजे. आहार सात्विक असावा, तसाच तो बेताचा असावा. ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. मोठे मोठे साधक रसनेच्या पायी दीन होऊन साधन गमावतात. म्हणून प्रापंचिक साधकाने तर मोठ्या विवेकाने रसना सांभाळावी. उदाहरणार्थ, तापशी बाबा नावाचा एक मोठा महात्मा ऋषिकेशला होऊन गेला. लहानपणापासून त्याला दुधाची आवड होती. त्यामुळे उपासनेत विघ्न येई हे सहन न होऊन जन्मभर दूध न पिण्याची त्याने प्रतिज्ञा केली. 45 वर्ष हा नियम अबाधित राहिला. त्याची चांगली प्रगती देखील झाली. एक दिवस दर्शनाला आलेली मंडळी बसली असता बाबा म्हणाला, दूध प्यावे अशी इच्छा आज झाली आहे. एका वयस्कर बाईने ते ऐकून संध्याकाळी 5-6 घागरी दुधाने भरून त्यांच्या आश्रमात आणल्या. घागरी बाहेर ठेवून बाई आत आली व बाबाला म्हणाली, महाराज, आपल्याकरता पुष्कळ दूध आणले आहे, हवे तितके प्या. पण एक विचार करा की आपण सिंह असून आज गाढव बनत आहात. इतक्या दिवसाचे आपले व्रत भ्रष्ट होत आहे. हे ऐकल्याबरोबर बाबा भानावर आला, तिच्या पाया पडला आणि स्नान करून रात्रभर नामस्मरण करीत बसला. साधकाने चुकूनसुद्धा आपला वेळ व्यर्थ घालवू नये. प्रपंचात सहज मिळालेला वेळ जरी नामात घालवला तरी नामाच्या राशी पडतील. नामात घालवलेला वेळ म्हणजेच खरे जगणे. उदाहरणार्थ, प्रसिद्ध संत बायजीद याचे वय 500 वर्ष होते. एका गृहस्थाने त्याला वय विचारले तेव्हा बायजीदने सांगितले, माझे वय 4 वर्ष. विचारणारा गृहस्थ बिचारा शर्मिंदा झाला. तेव्हा बायजीदने त्याला समजावून सांगितले, अहो हे पहा, वयाची 70 वर्ष मी प्रपंच निस्तरण्यात घालवली. नंतर 1 वर्ष नाम घेण्याचा विचार करण्यात घालवले. मग मी नाम घेऊ लागलो. आज 4 वर्ष त्याचे नाम चालू आहे. हाच काल खरे जीवन मी जगलो. वरील पथ्ये शक्य तितकी सांभाळून जो भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास करील तो दुसऱ्या पायरीवर आपोआप जाईल, यात शंका नाही. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.